नमस्कार, मी काजल. आज आपण तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलो आहे. प्रयत्न अंती परमेश्वर. तर गोष्टीला चालू करूया. एकदा एक व्यक्ती खूप दुःखी होऊन एका साधूकडे जातो. मी माझ्या जीवनात खूप दुःखी आहे. मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना खुश नाही ठेवू शकत. मी स्वतःसाठी पण काही नाही करू शकत. मला माझे जीवन संपवून टाकू असं वाटत आहे. तुम्ही एवढे महान साधू आहात. तुम्ही एवढे तप साधना करता. मला एखादा मार्ग सांगाल का, ज्यामुळे मी माझ्या वाईट वेळेतून बाहेर येऊ शकेन? माझी खूप वाईट वेळ चालू आहे. मी माझ्या कुटुंबाला 2 वेळचे जेवणसुद्धा देऊ शकत नाही. आता तुम्हीच सांगा, अशा वेळी मी जिवंत राहून तरी कसा मी माझ्या कुटुंबाला सुखी ठेवू? हे साधू महाराज, कृपा करून मला एखादा उपाय सांगा, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सुखी करेन. उपाय पण साधाच सांगावा, कारण मी जास्त शिकलेलो नाही. आणि तुम्ही जर अवघड उपाय सांगितला तर दाखवत सांगितले. समोर एक पर्वत आहे, तिथे एक मंदिर आहे. मंदिराच्या आवारात मुंग्यांचं वारूळ आहे, जिथे हजारो मुंग्या राहत आहेत. तुला ते ऐकून गंमत वाटेल, पण त्या मुंग्यांनी तेथील जमीन खराब करत आहेत. त्यामुळे जमिनीतील पोषक कमी होत आहे. तिथं कोणतं झाड किंवा गवत उगवत नाहीये. तू माझं एक काम कर, त्यानंतर मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. तू 7 दिवस रोज त्या पर्वतावर जाऊन रोज त्या मुंग्यांचं घर तोडून ये. पण एक लक्षात ठेव, हे करताना एक पण मुंगी मेली नाही पाहिजे. हे समजून घेत तो तरुण तिथून निघून गेला, कारण त्याला कळत नव्हतं की साधू महाराज असं का बोलत आहेत, का ते त्या मुंग्यांचं घर तोडत असतील. कोण साधू किंवा संन्यासी असं काम करेल? तरी पण त्या साधूची गोष्ट ऐकून तो तरुण दुसऱ्या दिवसापासूनच पर्वतावर त्या मंदिराकडे जाण्यास सुरुवात करतो. तो तरुण पहिल्या दिवशी पर्वतावर पोचतो तेव्हा बघतो बऱ्याच मुंग्या आपापलं जेवण जमा करण्यात व्यस्त आहेत. त्या एका रांगेत व्यवस्थित अन्न गोळा करत आहेत आणि ते आपल्या घरात जमा करत आहेत. हे सर्व बघून त्या तरुणाचं मन हळहळ करू लागलं. तो विचार करू लागला की ह्या किती कष्टाने सर्व करत आहेत आणि मी यांचं घर उद्ध्वस्त केलं तर त्यांना काय वाटेल? त्यांना खूप वाईट वाटेल. पण त्याला त्या साधूचं बोलणं आठवलं आणि त्यानं लगेच त्या मुंग्यांचं घर तोडायला सुरुवात केली. लगेच मुंग्यांमध्ये हाहाकार माजला. त्या इकडे तिकडे फिरू लागल्या. आतापर्यंत ज्या लाईनमध्ये चालत होत्या त्या आता इकडे तिकडे पळू लागल्या आपला जीव वाचवण्यासाठी. थोड्याच वेळात घर सर्व तुटून गेलं आणि सर्व मुंग्या आपला जीव वाचवण्यासाठी लपून बसल्या. हे सर्व झाल्यावर तो तरुण खूप वाईट मनस्थितीत घरी परत आला. तो खूप व्यथित झाला. त्याचं मन बेचैन झालं. त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो तसाच पडून विचार करू लागला असता त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त झालं आहे. त्या मुंग्या परत आता तिथे येणार नाहीत, कारण मीच केलं आहे साधूंच्या सांगण्यावरून. परत काय विचार आला त्याच्या मनात. तो दुसऱ्या दिवशी परत पर्वतावर गेला. पर्वतावर पोचल्यावर तो त्याच ठिकाणी जातो ज्या ठिकाणी त्यानं मुंग्यांचं घर उद्ध्वस्त केलं असतं. पण तिथं तो ते दृश्य बघून अवाक होतो की मुंग्यांनी तर परत त्याच ठिकाणी दुसरं घर बांधलं आहे आणि त्या परत आपल्या घरासाठी सामान गोळा करत आहेत. त्या तरुणाला वाटलं, ह्या मुंग्या किती मूर्ख आहेत. यांना माहीत आहे कालच त्यांचं घर इथेच मोडलं आहे आणि तरी देखील त्यांनी तिथंच त्यांचं नवीन घर बांधतायत. हे बघून तो तरुण हसू लागला. पण लगेच साधूचं बोलणं आठवून त्यानं त्या मुंग्यांचं घर परत उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. परत त्या मुंग्यांमध्ये हाहाकार माजला. परत त्या इकडे तिकडे पळू लागल्या. थोड्याच वेळात त्यांचं घर परत उद्ध्वस्त झालं आणि तो तरुण त्या तरुणाला वाटलं, आज तरी मी ह्यांचं घर व्यवस्थित खराब केला असल्याचं वाटलं. आता त्या मुंग्या परत इथे घर बांधणार नाहीत. त्यासाठी त्याने त्या जागेवर थंड पाणी पण ओतलं, कारण मुंग्या परत तिथं आपलं घर बांधू नयेत. अशा प्रकारे आपले कर्म करून तो तरुण परत घरी गेला. आज झोपताना परत तो तरुण विचार करू लागला की साधू आपल्याकडून चांगलं तरी काम करून घेत असतील ना. कोणाचं घर असं उद्ध्वस्त करणं कोणत्या संन्याशाला शोभतं का? तो नक्कीच संत महात्मा असेल ना, का मला तो मूर्ख बनवत आहे? मग त्या तरुणाने निश्चित केलं
की त्यांनी मला जे काम सांगितलं आहे ते पूर्ण करतो, त्यानंतर मला कळेल तो साधू माझ्याबरोबर असं का करत असेल. आणि हाच विचार करून तो रात्री झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो परत त्या पर्वतावर जातो. पर्वतावर पोचतावर तो परत त्या जागेवर जातो ज्या ठिकाणी त्याने त्या मुंग्यांचं घर मोडलं असतं. पण तो बघून खुश होतो, कारण तिथं कोणतंच घर नव्हतं. सर्व मुंग्या तिथून नाहीशा झाल्या होत्या. आणि मग त्याला वाटलं, आता मी रोज रोज कशाला येऊ, कारण मुंग्यांनी तर आपलं घर बदललं आहे. पण साधूनं तर 7 दिवस सांगितले आहेत आणि आता तर 3च दिवस झालेत. आता राहिलेले 4 दिवस येण्याचा काय फायदा होईल, असा विचार करून तो सरळ साधूकडे जाणार आणि घडलेली सर्व हकीकत सांगणार असा विचार करतो. तो परत चालत होता, तोपर्यंत त्याच्या नजरेस आलं होतं ते म्हणजे अजून एक मुंग्यांचं वारूळ. आणि आता त्या मुंग्यांनी स्वतःसाठी नवीन घर तयार करून तिथं त्या राहू लागल्या होत्या. आणि हे नवीन घर त्याच्या जुन्या घरापासून जवळच होतं. त्याला वाटलं, साधूला माहीतच होतं का ह्या मुंग्या इथेच घर बांधतील, म्हणूनच त्यांनी मला 7 दिवस यायला सांगितलं होतं. मग तो त्यांचं नवीन घर तोडायला सुरुवात करतो. परत तेच मुंग्यांची हालचाल चालू होते. त्या इकडे तिकडे पळू लागतात. पण ह्यावेळी त्याने खूप सावधानीने त्यांचं घर पाडलं, कारण एक पण मुंगी मरू नये ह्यासाठी त्याला वेळ जास्त लागला. पण ह्यावेळी तो जास्त दुःखात होता, कारण त्याने त्यांचं नवीन घर परत मोडलं होतं. तो त्या मुंग्यांचं तो त्या मुंग्यांना स्वस्थ बसू देत नव्हता आणि त्यामुळे तो स्वतःला राक्षस समजू लागला. तरी पण तो साधूचा ऐकत होता आणि खूप दुःखात तो घरी आला. रात्री झोपताना तो विचार करू लागला की किती दुष्कर्म केलं आहे. खरंच का मी राक्षस आहे का? त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील, कसा भयंकर राक्षस आहे. तरी पण उद्या तिथं जाण्याचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी तो तिथे पोचला. पण तिथं गेल्यावर तो परत अवाक झाला, कारण मुंग्यांनी परत दुसरीकडे नवीन घर बनवलं होतं आणि पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने काम करत होत्या. आणि पहिल्यापेक्षा पण जास्त मोठं घर त्यांनी एका रात्रीत बनवलं होतं. परत त्या आपल्या अन्नासाठी जेवण गोळा करण्यात मग्न होत्या. त्याला प्रश्न पडला, मी ह्यांना एवढा त्रास दिला तरी पण ह्या ऐकत नाहीत. एवढ्या ह्या छोट्या मुंग्या परत कामाला लागतात. मी एवढा तरी पण ह्या माघार घेत नाहीत, परत जोमाने काम करतात. ह्यावेळी मात्र त्या तरुणाला खूप राग आला आणि रागात त्याने त्यांचं घर पूर्ण उद्ध्वस्त केलं. ह्यावेळी मात्र घर तोडताना त्या थोड्या मुंग्या मरून गेल्या. थोड्या वेळाने तो शांत झाला. त्यावेळी त्याला कळलं की रागात त्याने त्या मुंग्यांना खूप हानी पोचवली आहे. त्याला त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला आणि तो तरुण रडत रडतच घरी आला. रात्री झोपताना त्याला वाटलं, मी त्या मुंग्यांवर खूपच अत्याचार केला आणि त्यापुढे मी त्यांच्यावर कोणताही अत्याचार करू शकणार नाही. आणि हा विचार करत तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना तो परत पर्वताकडे चालला. पण ह्यावेळी जाताना त्यानं थोडं पीठ साखर बरोबर घेऊन गेला. आज मात्र त्याच्या मनात त्या मुंग्यांबद्दल श्रद्धा आणि आदर होता आणि आज तो त्यांची मदत करणार होता. त्यांना पाहिलं, मुंग्या परत नवीन घर बनवत आहेत. ह्यावेळी तो शांत होता. त्याने खूप करुणेने त्या मुंग्यांकडे पाहिले आणि आणलेले पीठ त्यांना खाऊ घातलं. पुढील 7 दिवस हा त्याचा उपक्रम बनला. तो रोज सकाळी मुंग्यांकडे जात त्यांना पीठ देत. 7 दिवसानंतर तो तरुण त्या साधूकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, हे साधू महाराज, मला क्षमा करा. मी त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं, पण एक नव्हे तर 4 वेळा केलं. मी त्यांचं घर तोडत होतो, पण त्यानंतर माझी हिंमत झाली नाही त्यांचं घर तोडण्याची. मला क्षमा करा. तुम्ही दिलेले काम मी करू शकलो नाही आणि त्यामुळे तुम्ही माझ्या दुःखाचं निवारण पण करणार नाही. पण ठीक आहे, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. ह्यामुळे मला आता जाण्याची अनुमती द्यावी. हे ऐकून साधू स्मिथ हास्य करत बोलला, हे तरुणा, कुठं चाललास? थांब जरा, थोडं पाणी घे, थोडा वेळ बस, त्यानंतर जा तुझ्या घरी. हे बोलणं साधूनं सांगितल्यानंतर तो तरुण बसला. पाणी पिऊन झाल्यानंतर साधूने तरुणाला विचारलं, तू मला सांग, तू त्या मुंग्यांचं घर उद्ध्वस्त का करू शकला नाहीस? त्या मुंग्या एवढ्या लहान, तू एवढा मोठा, तरी पण तू त्या मुंग्यांचं घर मोडू शकला नाही? त्यावर तो तरुण बोलला, मी त्या मुंग्यांचं घर मोडलं, खूप वेळा मोडलं. एक वेळ तर मी त्यांचं घर मोडताना थोड्या मुंग्या पण मेल्या. पण मला कळलं नाही मी हे का करत आहे, का मी यांना असा त्रास देत आहे. आणि त्याच दिवसापासून मी त्यांना त्रास देणं
देत नाही आहे, त्यांना मदत करत आहे. हे ऐकून तो साधू बोलला, हीच तर शिकवण आहे. एक लहान मुंगी आपल्या जीवनात जगण्याची शिक्षा देऊन जाते. मी तुला त्या मुंग्यांचं घर मोडायला पाठवलं नव्हतं. मी तुला पाठवलं होतं, तू त्यांच्याकडून काही तर शिकून घे. तुला काय शिकलास त्या मुंग्यांकडून हे मला सांग. हे ऐकल्यावर तो तरुणाने घडलेली सर्व हकीकत सांगितली. पूर्ण गोष्ट ऐकून तो साधू हसत बोलला, पहिली शिकवण अशी आहे की त्यांचं घर किती वेळा पण मोडला तरी पण प्रत्येक वेळी आपलं नवीन घर बनवत राहिल्या. त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी जर हार मानली असती तर त्या तुला तिथं दिसल्या नसत्या. पण आपण माणूस असून सुद्धा 1 ते 2 वेळा हारलो तरी उदास होतो, हताश होऊन जातो आणि प्रयत्न करणं सोडून देतो. आणि काही लोक तर स्वतः आत्महत्या पण करतात. पण प्राण्यांचं पाहिलं असशीलच, ते कधी स्वतःचं जीवन स्वतः संपवत नाहीत. तू कधी ऐकलं आहेस का कोणत्या प्राण्यानं आत्महत्या केली म्हणून? तो कितीही भुकेलेला असू दे, कितीही दुःखी असू दे, पण तरी पण तो प्रयत्न करत राहतो. आणि त्या परस्पर विरुद्ध आपण माणसं, 1-2दा निराशा आली तरी आपण लगेच आपलं जीवन समाप्त करण्याचा विचार करतो. जीवन हे कर्माचे फळ आहे. जीवन आणि मृत्यू शेवट आहे. त्यामुळे मरण्यापूर्वी चांगले कर्म करत राहायचं आहे. कारण एकदा मृत्यू आला की काहीच करता येत नाही. त्यामुळे आपले चांगले कर्म करत राहायचं आहे. निराश होता कामा नये. एक घर नाही तर दुसरं घर बनव. प्रयत्न कर. प्रयत्न करता कधीही हारणार नाहीस. हे तुला त्या मुंग्यांकडून कळलं आहे. दुसरी शिकवण ही आहे, आपली वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला वाटतं की ही वाईट वेळ कधीही जाणार नाही. ही वेळ माझ्या जीवन खराब करत आहे आणि मी जगू शकणार नाही. आणि ह्या विचारामुळे, जे विचार नुसते काल्पनिक आहेत आणि ज्यामुळे आपलं मन दुःखात बुडून जातं आणि आपण प्रयत्न करणं सोडून देतो. तू पाहिलंस, तू त्या मुंग्यांना त्रास दिलास, पण तरी त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही आणि एक दिवस तुलाच त्यांची दया आली आणि तूच त्यांना पीठ देऊ लागलास. हे आहे जीवनाचे रहस्य. एक कर्म करत राहायचं, कार्य घडत राहतं. एक ना एक दिवस स्थिती बदलते.